सिंदेवाहीत अपघाताचे सत्र सुरूच. 7 दिवसात गतिरोधक न बसवल्यास चक्का जामचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक 9 वर रस्ते अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा आरोप करत येत्या 7 दिवसात आवश्यक ठिकाणी दर्जेदार गतिरोधक न बसवल्यास तीव्र चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तालुका युवक काँग्रेस कमिटीने दिला आहे. शिवाजी महाराज चौक ते देवयानी इंटरनॅशनल स्कूल दरम्यानच्या रस्त्याचे नुकतेच सिमेंटीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्ता गुळगुळीत झाल्याने वाहनांचा वेग अनियंत्रित झाला आहे. मात्र रस्ता बांधताना आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याकडे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिणामी या मार्गावर दर 1-2 दिवसाआड अपघात होत असून शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजित मुप्पीडवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सिंदेवाहीकर जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. नागरिकांचा जीव रस्त्यापेक्षा मौल्यवान आहे असे मुप्पीडवार यांनी ठणकावून सांगितले. मुदतीत मागणी पूर्ण न झाल्यास होणाऱ्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की अपघातांचे सत्र सुरूच राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.